शेख दुपारच्या एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। रक्षाबंधन नारळी पौर्णिमेनिमित्त सर्वत्र उत्साह। औरंगाबाद मनपा निवडणूक याचिकेवर लवकर सुनावणी घ्या, निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात विनंती। खुलताबाद तालुक्याचे पर्यटन व धार्मिक महत्त्व पाहता लवकरच विकास आराखडा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची ग्वाही। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शहर व जिल्ह्यात रक्षाबंधन सण आणि नारळी पौर्णिमा उत्साह साजरी करण्यात येत असून घराघरात सर्वत्र रक्षाबंधनाची धूम दिसून येत आहे। पावसाने उघडीप दिल्याने बाजारात खरेदीचा अपूर्व उत्साह दिसून येत आहे। रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह शहरात आणि ग्रामीण भागात सुरू आहे। बहीण भावाचे अतूट नाते अधोरेखित करणारा हा सण घरोघरी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। आज सकाळपासूनच बहिणीकडून लाडक्या भावरायाला राखी बांधून औक्षण केले जाते। सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, वेड्या बहिणीची ही माया ओवाळते भावराया, या वाक्याची प्रचिती येते। रक्षाबंधन सणाचा अपूर्व उत्साह, राख्या आणि पूजेचं सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती। पावसाने आज उघडीप दिल्याने गुलमंडी, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी भागातील बाजारात मोठी गर्दी उसळली होती। अनुसूचित जाती कल्याण समितीच्या 24 आणि 25 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दौरा असून विधानसभा सदस्य तथा समितीच्या प्रमुख प्रणिती शिंदे व सदस्य उपस्थित राहणार आहे। समितीचे सदस्य म्हणून सर्वश्री आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, संतोष बांगर, यशवंत माने, डॉक्टर किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाने, टेकचंद सावरकर, नरेंद्र भोंडेकर, अरुण लाड, राजेश राठोड, विजय उर्फ भाई गिरकर, बाळाराम पाटील, राजू आवडे आहेत। 2 दिवसीय दौऱ्यात समिती सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासन, आरोग्य सेवा, शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, आरटीओ, महावितरण, समाज कल्याण, आर्थिक विकास महामंडळे, मनपा, जिल्हा परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पोलीस, MIDC आदीसह व शासकीय यंत्रणेतील इतर कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा आणि बैठका घेणार आहात, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त PG वाबडे यांनी कळवले आहे। खुलताबाद तालुक्याचे पर्यटन महत्त्व पाहता लवकरच विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी खुलताबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे। अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे कन्नड येथे जनसंवाद यात्रेदरम्यान जाताना पत्रकारांशी बोलत होते। खुलताबादेत आधी त्यांनी पावनभद्र मारुतीचे दर्शन घेतले, त्यानंतर सत्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते। डॉक्टर कराड यांनी सांगितले की जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसह विविध पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे यांचे विकास करण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या सूचनेनुसार विकासाचा कृती आराखडा बनवून सर्वांगीण विकास केला जाईल। यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली। खुलताबाद नगर परिषदेचा सत्कार स्वीकारून त्यांनी थोर पुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच हजरत जर्जरी बख्श दर्ग्यास भेट दिली। त्यांच्या समवेत आमदार हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, विजय अवताडे, संजय खंबायते आदी उपस्थित होते। शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, मात्र पालिका प्रशासनाचे पाणी पुरवठा विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचे वॉल जाफर गेट येथील सलीम टी हाऊस समोर लीक झाले आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी पाईपलाईनच्या खोदकामात मुरत आहे। विशेष म्हणजे हे पाणी रस्त्यावर वाहत नाही तर जमिनीत मुरत आहे। लीक झालेल्या वॉलच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात कचरा जमा झालेला आहे। याची माहिती लाईनमॅन यांना असताना ते मूग गिळून गप्प बसले आहे। आता वेळ झाली विश्रांतीची, कोठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। कहना है 1000 में मेरी
Franzelian School of Excellence conducted various activities from 21st June to 14 July 2021. Across the grades, students performed various asanas to emphasize the importance of yoga and physical exercises in daily life. Through solo singing, children learned to express their feelings and ideas. There was a wide variety of solo dance performances with simple rules. For Maths Master, every student was given a set of MCQs which had to be completed in 40 minutes. The most momentous occasion was the offline investiture ceremony conducted in the school auditorium to entrust hope, faith, and mental the responsibility to the newly appointed student leadership squad. The oath-taking ceremony was led by the principal in the presence of staff and management. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है। ब्रेक नंतर आपले स्वागत। औरंगाबाद मनपाची निवडणूक 2021च्या जनगणनेनुसार होणार असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक याचिकेवर लवकरच सुनावणी घ्यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे। औरंगाबाद महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2020 मध्ये अपेक्षित होती, मात्र कोरोनाचा संसर्ग गेल्या 2 वर्षांपासूनच वाढल्याने निवडणूक जवळपास 2 वर्षे पुढे ढकलण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड रचना व आरक्षण चुकीचे केले, याला आक्षेप घेऊन माजी नगरसेवक किशोर तुलसी बागवाडे आणि समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। ही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। आता कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आल्याने राज्य निवडणूक आयोग निवडणुकीच्या तयारीला लागला आहे। आता राज्य निवडणूक आयोगातर्फे 20 जुलै 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात एक विनंती अर्ज सादर केला आहे। डॉक्टर विखे पाटील यांच्या स्मरणार्थ आज नारळी पौर्णिमे निमित्त राज्यात शेतकरी दिन साजरे करण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसापासून देशात शेतकऱ्यांचं केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे। त्यांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। मात्र महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ आज नारळी पौर्णिमेनिमित्त राज्यात शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। विखे पाटील यांच्या स्मरणार्थ 29 ऑगस्ट हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे। शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य व राज्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी कृषी विभागाने मान्यता दिली आहे। रोशनगेट येथील सर सय्यद आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीने दिवंगत प्राचार्य तिलावत अली यांच्या पुण्यतिथी निमित्त आज 22 ऑगस्ट रोजी याद तिलावत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर सय्यद आर्ट अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीने दिवंगत प्राचार्य तिलावत अली यांच्या स्मृती प्रित्यर्थ याद तिलावत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या डॉक्टर शमीना परवीन यांची उपस्थिती होती। व्यासपीठावर यावेळी जनाब अली एम शमी, डॉक्टर मोहम्मद उमर, डॉक्टर अब्दुल करीम हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे डॉक्टर शेख कबीर अहमद, डॉक्टर वसीउल्ला पठाण, डॉक्टर शेख मोहम्मद अजहर, डॉक्टर शेख आसिफ करीम, मोहम्मद अहमदुद्दीन यांनी केले। उज्जैनला जाणाऱ्या कन्नडच्या भाविकांवर काळाचा घाला कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात 3घांचा मृत्यू। श्रावण मासानिमित्त कन्नड येथील भाविक उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। रात्री 1 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला। कारचे टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला। कार 300 मीटर अंतरापर्यंत पलटी होत गेली। अपघातात गणेश भगवान हिरे, सचिन सुभाष राठोड, पवन विजय जाधव हे ठार झाले, तर सागर समाधान पाटील, गौरव कांबळे, किशोर राठोड, नवनाथ अण्णा बोरसे, शिवाजी दगडू जाधव हे गंभीर जखमी झाले। त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। गौरव भगवान कांबळे, नवजीवन कॉलनी, हिवरखेडा रोड, नवनाथ अण्णासाहेब बोरसे, निपाणी तालुका कन्नड येथील रहिवासी असून दोघे गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। माडीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावर 12 ऑगस्ट रोजी दरोडा टाकून पळून गेलेल्या 2 दरोडेखोरांना गुजरात पोलिसांनी पकडले आहे।
अशी माहिती पोलीस अधीक्षक रविराज सिंग जडेजा यांनी दिली। बार्टी सारथी महाज्योतीच्या धर्तीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुस्लिम विद्यार्थी फेलोशिप संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मुस्लिम विद्यार्थी फेलोशिप संघर्ष समितीच्या वतीने राज्यातील महाराष्ट्र शासनातर्फे स्वायत्त संस्था बार्टी सारथी महाज्योती यांच्या धर्तीवर फेलोशिप मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी इक्बाल मिन्ने, महबूब महागावे आदींनी नवीन फेलोशिप संदर्भात उलगडा करून मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी यावर उलगडा केला। या प्रसंगी सय्यद अनवर अली, अक्रम खान, असरार पटेल, खुरैश युनुस, शेख सोहेल, मोहम्मद एहतेशाम आदींची उपस्थिती होती। मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेता एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी नावाची संस्था आहे जी त्यांना स्कॉलरशिप देते, जी डॉक्टरेटसाठी आणि पोस्ट डॉक्टरेटसाठी। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा कुणबी यांच्यासाठी साटी नावाची एक संस्था आहे जी त्या विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी ही फेलोशिप देते किंवा स्कॉलरशिप देते। त्याचप्रमाणे OBC जे आहेत महाराष्ट्रातील त्या OBCच्या विद्यार्थ्यांना महाज्योती नावाची एक संस्था आहे जी ज्या संस्थेद्वारे या OBC विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा डॉक्टरेटसाठी। काही संस्था अशा आहेत की ज्या पोस्ट डॉक्टरल ह्याच्यासाठी सुद्धा फेलोशिप देऊ करतात। महाराष्ट्रातल्या अशा अनेक SC समाजातल्या, ST समाजातल्या, मराठा समाजातल्या, मराठा कुणबी समाजातल्या, इतकंच नव्हे तर समस्त OBC समाजातल्या विद्यार्थ्यांना जर ही सुविधा प्राप्त असेल तर महाराष्ट्रातील मुस्लिम विद्यार्थ्यांना हे का प्राप्त होत नाही असा एक विचार घेऊन ही सगळी तरुण मुस्लिम मंडळी, ही मुस्लिम विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य मुस्लिम विद्यार्थी फेलोशिप संघर्ष समिती नावाची एक समिती गठीत केलेली आहे। 1ली ते 10वी ते 12वीपर्यंत असणारी स्कॉलरशिप आहे आणि PG सर्टिफिकेट स्कॉलरशिप आहे। त्यानंतर PhD आणि पोस्ट डॉक्टरेटसाठी फेलोशिप आहे। त्याच पद्धतीने जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सेस करतात त्यासाठी टेक्निकल कोर्सेस आहेत। त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी काही उद्योगधंदे करणार आहेत त्यासाठी उद्योगांना त्यांना अर्थसहाय्य करणं असेल, अशा सर्व फॅसिलिटीज या वेगवेगळ्या संस्थांमार्फत त्या समाजातील विद्यार्थ्यांना दिले जातात। पण आपला मुस्लिम समाज हा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला गेला आहे। या मुस्लिम समाजाला देखील या आर्थिक व सामाजिक मागासलेपणातून वर उचलण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अशी एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी आणि या विद्यार्थ्यांना या सर्व फॅसिलिटी लवकरात लवकर पुरवण्यात यावी अशी आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत आहोत। औरंगाबाद में जो तालिब इल्म है, जो तलबा हैं, वो आवाज़ उठा रहे हैं कि जिस तरह बार्टी और सारथी के तहत में जो दूसरे कास्ट के लोगों को जैसे OBC हैं, SC ST हैं, उनको जो स्कॉलरशिप दी जाती है मुसलमान बच्चों को भी दी जाए। जैसा कि आप सबके मालूमात के लिए बात बताना ज़रूरी है कि 10वीं के बाद अगर बच्चे 90% से ज़्यादा अगर नंबरात हासिल करते हैं तो उनको 11th और 12th में नेट और JEE की तैयारी के लिए 1-1 लाख रुपए स्कॉलरशिप दी जाती है। उसके अलावा उनको BSc, MSc, ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन के लिए भी स्कॉलरशिप दी जाती है। उसके साथ साथ अगर वो PhD करना चाहते हैं तो उनको 5 साल तक के लिए 21 लाख रुपए का पैकेज तलबा को दिया जाता है। तो हम आवाम से और हुकूमत से ये मुतालबा करते हैं जैसा कि वो भी तलबा हैं, आप उनको भी तालिब इल्म समझते हैं, उसी तरह मुस्लिम तलबा को भी आप तालिब इल्म समझते हुए मुस्लिम तलबा को भी ये जो फेलोशिप और स्कॉलरशिप ये दी जाए। की महाराष्ट्राचे नागरिक या नात्याने मुस्लिम समाजाचं सुद्धा सरकारची जबाबदारी नाही का? मुस्लिम विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्याची भूमिका सरकारची आहे का? हे आम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे। ज्या पद्धतीने दुसरे विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्राला नव्हे तर सगळ्या जगाला एक गोष्ट माहीत आहे की मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक ड्रॉप रेट आहे ना, गळतीचं प्रमाण उच्च शिक्षणामध्ये मुस्लिमांचं आहे। त्यामुळे मायबाप सरकारकडे एवढीच विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांना माणसं समजून हे सगळ्या सुविधा त्या ठिकाणी देतात त्याचप्रमाणे मुस्लिम विद्यार्थ्यांसोबत सुद्धा न्याय करावा। हे बातमीपत्र येथेच संपले। आमचे सविस्तर बातमीपत्र पाहण्यासाठी रात्री 8:30 वाजता पहा ADN।